हो, गुन्हा दाखल झालेला आहे त्या गणेशपेठ पोलीस. हा, त्याबद्दल मला एवढी कल्पना नाही. लोकल पोलीस स्टेशनला त्यासंबंधी असेल FIR, पण त्यासंबंधी मला सांगता नाही येणार की नेमकी घटना त्या दिवशी काय घडली. या दंग्यातले जे आरोपी आहेत त्यांना कसं शोधतायत आपण काय आता, कारण की काल दिवसभर काही अटक सत्र राबवलं गेलं नाही. त्याच्यामध्ये काय कल्पना आरोपी ताब्यात घेतलेला आहे. त्या संदर्भात डिटेक्शन क्राईमची जी टीम आहे ते वर्कआउट करतायत. जे काही CCTV फुटेज आहे, मीडिया थ्रू जे आपल्या थ्रू जे काही व्हिडिओ त्या दिवशी मिळालेले आहेत त्याचे बी नावं निष्पन्न केले जात आहेत. जवळजवळ 100-150 लोकांची नावं निष्पन्न पण होत आहेत आणि त्याचं आयडेंटिफिकेशन सुरू आहे आणि अटकेची बी कारवाई त्या संबंधात सर्च ऑपरेशन चालू आहेत. सर, महिला पोलिसांबद्दल या ठिकाणी गैरवर्तन करण्यात आलेला आहे, किती धक्कादायक प्रकार हा आहे? नाही, त्याच्या संदर्भात निश्चितच कारवाई केली जाईल. त्या आरोपीपर्यंत पोहोचून निश्चितच त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. महिला पोलिसांच्या अंगाला स्पर्श करणे, कपडे विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणे गंभीर प्रकरण, म्हणजे इतकी विकृती आहे ही. नाही, त्याच्या संबंधी मला नेमकी काय घटना घडली सांगता नाही येणार. की त्या दिवशी बराच गोंधळ सुरू होता. सर्वच आम्ही त्या ठिकाणी मॉब कंट्रोल किंवा जे काय जाळपोळ दगडफेक चालू होते त्या कंट्रोलमध्येच होतं. नेमकी त्या महिलेसोबत काय झालेलं आहे, आमच्या स्टाफसोबत काय झालं आहे, मला त्याबद्दल नाही सांगता येणार. कसा शोध घेणार त्याच्या संबंधी जे काही फुटेज असतील किंवा कारण सध्या जर सर्वात महत्त्वाचा आमच्याकडे जे तर असेल ते CCTV फुटेज असेल आणि जे काही मीडिया थ्रू जे आपण कव्हरिंग केलेलं आहे त्या दिवशी आपणही स्वतः या ठिकाणी होते, कव्हरिंग करत होते. आपल्या थ्रू मिळालेले काय आमच्याकडे व्हिडिओ पण आहेत, त्याच्या थ्रू निश्चितच आम्ही त्या आरोपीपर्यंत पोहोचू. काही अंधार होतं.